नमस्कार, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पेपर कटिंग वरून अस्तर कटिंग आणि ब्लाउज पीस कसं कट करायचं ते बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा। जुन्या ब्लाउजवरून ब्लाउजचं माप कसं घ्यायचं आणि त्या घेतलेल्या मापावरून पेपर कटिंग कसं करायचं याचा व्हिडिओही मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे। जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। माझ्याकडे लाल रंगाचा हा साडीतला ब्लाउज पीस आहे। त्याच्यासाठी मी लाल कलरचं मॅचिंग अस्तर घेतलेलं आहे। अस्तर आपल्याला व्यवस्थित हातरून घ्यायचं आहे। अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलंय। मी ज्या बाजूला बसले आहे तिथेच मी बंद किनार ठेवली आहे आणि उघडी बाजू समोरच्या बाजूला ठेवली आहे। तर स्क्रीनवर दिसत आहे मी पेपरचं कटिंग आधीच करून ठेवलं होतं। कोणताही पार्ट हरवू नये म्हणून मी त्याला व्यवस्थित रोल करून ठेवलं होतं। तर ते मी आता उघडून घेत आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा भाग अस्तरवरती ठेवून द्यायचा आहे। हा पाठीमागचा भाग आहे, तर तो आपल्याला बंद किनारावरती ठेवायचा आहे। स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्हाला आपला पाठीमागचा भाग अस्तरवरती ठेवायचा आहे। गळ्याचा भाग मी बंद किनारावर ठेवलेला आहे। अशाच प्रकारे तुम्हालाही बॅक साईडचा पार्ट अस्तरवरती ठेवून द्यायचा आहे। ही आपली योगपट्टी आहे। यालाही आपण इथे सेट करून ठेवून द्यायचं आहे। उलट किंवा सरळ कसं पण तुम्ही ठेवू शकता। अस्तर आपण डबल फोल्ड करून घेतलं होतं, त्याच्यामुळे आपण जे पण पार्ट ह्याच्यावरती ठेवून कट करणार आहोत ते सगळे आपल्याला डबल डबल पार्ट भेटणार आहेत। जसं की 2 योगपट्टी, 2 कटोरी, दोन्ही साईडच्या बाही आणि समोरचा पार्टही आपल्याला 2 भेटणार आहे। पाठीमागचा भाग आपण बंद किनारावर ठेवला होता, त्याच्यामुळे तो आपल्याला डबलच भेटणार आहे। त्याला काही कुठे कट आणि जॉईंट द्यायची गरज नाही। आता समोरचा भाग आपण कुठे ऍडजस्ट होतोय ते बघून आपण तिथे ठेवून घेऊ। पाठीमागच्या भागासमोर हा इथे ऍडजस्ट होत आहे, तर इथे मी तो ठेवून देत आहे। आता आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे। बाही आपली 10 इंचाची आहे, त्याच्यासाठी मी अस्तर 1 मीटर घेतलेला आहे। जर तुमची बाही कमी जास्त असेल किंवा छातीचे माप कमी जास्त असेल तर अस्तर तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकते। आता उरलेल्या भागात मी कटोरी ऍडजस्ट करून घेत आहे। पेपर कटिंगचे सगळे पार्ट मी अस्तरवरती व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवलेले आहेत। तर आता मी खडूच्या मदतीने व्यवस्थित ड्रॉ करून घेणार आहे। समोरचा भाग ड्रॉ करून घेत आहे। तर समोरचा भाग ड्रॉ करत असताना आपल्याला ज्या भागाला कटोरी जॉईंट द्यायचा आहे तिथे मी पाव इंच थोडंसं सोडलेलं आहे। तिथे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी आपल्याला थोडंसं सोडायचं आहे, पाव इंच फक्त। तर हे पार्ट मी आता बाजूला करून घेत आहे आणि बाहीला ड्रॉ करून घेत आहे। आता कटोरीला ड्रॉ करून घेऊया।
पेपर कटिंग अस्तरवरती ठेवताना आपल्याला तिरकं वगैरे ठेवायचं नाही, सरळच ठेवायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीमध्ये. आता हे सर्व पार्ट आपण कात्रीने कट करून घेऊया. अस्तर कट करत असताना आपल्याला अस्तर अजिबात हलवायचं नाही. जर अस्तर हललं तर आपलं कटिंग चुकू शकतं. व्यवस्थित कोणतीही घाई गडबड न करता आपल्याला आपलं अस्तर कटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जर तुम्ही घाई केली तरी तुमचं अस्तर कटिंग चुकू शकतं. आता अस्तर कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला ब्लाउज पीस वरती ठेवून अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. साडीला एक साईडलाच काट आहे, तर हा काट आपल्याला पाठीमागच्या भागाला आणि बाहीच्या भागालाही लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ब्लाउज पीस फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. जेवढा पाठीमागच्या भागाला लागणार आहे तेवढाच भाग मी फोल्ड करून घेतलाय, कारण उरलेल्या भागामध्ये आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे आणि तो काठही आपल्याला बाहीसाठी कट करून घ्यायचा आहे. फोल्ड केलेला बंद किनाऱ्यावरती मी पाठीमागचा भाग ठेवून दिलेला आहे. जसं मगाशी अस्तर कटिंग करताना मी सांगितलं होतं बंद किनाऱ्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं होतं, तसंच इथेही आपल्याला बंद किनाऱ्यावरती आपला पाठीमागचा भाग मी ठेवून दिलेला आहे आणि उरलेल्या भागावर जिथे जिथे जसं ऍडजस्ट होईल तसं हा समोरचा भाग, कटोरीचा भाग आणि योगपट्टीचा भाग मी ठेवून दिलेला आहे. तर इथे आपल्याला पाव इंच ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अस्तर आपण जेवढं पेपर कटिंग आहे तेवढंच कट करून घेतलं होतं, पण आपल्याला कपडा कट करताना थोडंसं जास्त ठेवावं लागतं. पाव इंच किंवा कपडा जास्त असेल तर अर्धा इंचही तुम्ही ठेवू शकता. मशीनवरती ब्लाउजचा पीस आणि अस्तर जोडल्याच्या नंतर आपल्याला हा आपण आता सोडलेला एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण नंतर कट करून घेणार आहोत. अस्तरला ब्लाउज पीस जोडताना कधी कधी कपडा वर खाली होतो, तर त्याच्यासाठीही आपल्याला हा पाव इंच सोडायचा आहे. जर वरती खाली जर झालं तरी हा कपडा आपल्याला तिथे कामाला येतो. पाठीमागचा भाग, कटोरी, समोरचा भाग आणि योगपट्टीचं आपलं अस्तर कटिंग आणि पेपर कटिंग झालेलं आहे. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. बाही कटिंग करण्यासाठी परत मी कपडा उलटा करून डबल फोल्ड करून हतरून घेतला आहे. तर त्याच्यावरती बाही आपल्याला सेट करून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे.
आता हा काठ कमी आहे, तर याला मी आता अर्धा कट करून घेणार आहे आणि तो आपल्याला शिलाई करून दोन्ही बाहीच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे. आणि हा उरलेला कपडा आहे तो आपल्याला गळापट्टी करण्यासाठी कामाला येणार आहे. अशा प्रकारे आपलं पेपर कटिंग वरून अस्तर कटिंग आणि अस्तर कटिंग वरून ब्लाउज पीस कटिंग पूर्ण झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.